जालना शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूचे आमिष दाखवून लकी ड्रॉचे तिकीट विक्री करणाऱ्यांना करीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जालना शहरामध्ये रोड लगत विविध घरगुती आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असलेली एक कार उभी करून काही तरुण हातात लकी ड्रॉचे तिकीट घेऊन लोकांना आमिष दाखवत असून त्यांची विक्री गेल्या काही दिवसांपासून करत होते। या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या। याचीच दखल घेत आज अशाच लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तरुणांची माहिती मिळाल्यावरती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांनी पथकासह सदर ठिकाणी कारवाई करून तिकीट विक्री करणाऱ्या इंदेवाडी येथील प्रदीप पवार आणि राहुल धनवटे या दोघांना ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडील 2 लाखाची जुनी मारुती विवो कार, 80 तिकिटे, 3,850 रुपये आणि काही वस्तू असा एकूण 2,52,000 रुपयाचा माल जप्त केलाय। या प्रकरणी मुंबई पोलीस जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा तपास अजूनही सुरू आहे। साईराम मार्केटिंग नावाची कंपनी आहे आणि ती कंपनीचे लोक बाजारात येऊन त्यांचे कार्ड जे आहे, त्यांच्याकडे कार्ड आहे, लॉटरीचे कार्ड आहेत आणि ते कार्ड 100 रुपयाला विक्री करतात आणि ते कार्ड क्रॅश झाल्यानंतर त्याला एक कुठलं तरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा भांडी-कुंडी असे त्याच्यावरती जुगाराचं साहित्य म्हणजे बक्षीस मिळतं आणि जर काहीच नाही मिळालं तर शेवटी त्याच्यावर काहीच आलेलं नाही तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर दिलं जातं। असं लोकांना आमिष दाखवून लोक जुगार खेळतायत अशी माहिती मिळाल्यावरून PSI श्री नागरे साहेब तसेच स्टाफ आणि आम्ही स्वतः नूतन वसाहत ते रेल्वे स्टेशन रोडवरती जाऊन AP पेट्रोल पंपाच्या तिथे छापा मारला। तिथे भरपूर लोक जमा झालेले होते। जसं आम्ही पोहोचलो की लोक पळवून गेले आणि तिथला त्याचं इको कंपनीचं वाहन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच भांडी-कुंडी आणि दोन्ही मिळून आले। त्यापैकी त्या एकाला नावगाव विचारलं तर त्यांनी त्याचं नाव लक्ष्मण पवार, प्रदीप लक्ष्मण पवार आणि राहुल घनवटे असं सांगितलं। त्या दोघा इसमांना ताब्यात घेतलं, त्यांची झडती घेतली। PSI नागरे साहेबांनी पंचनामा केला आणि पंचनाम्यामध्ये त्याच्याकडं दोघांकडे मिळून 350 रुपये नगदी तसं जुगाराचं साहित्य 80 कार्डपैकी 6 कार्ड लोकांनी त्याचं साहित्य घेऊन गेलेले 6 कार्ड आम्हाला मिळून आलेले आहेत आणि सदर प्रकरणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी रेड केलेली आहे आणि त्या रेडमध्ये एकूण 2,52,548 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे।